शिशी झाली भाऊ होते का ओ कर लिंबू की मोठी बॉटल आणली ना शाबास मंडळी राम राम. तर आता घरची कोणीच नाहीये आणि आता घरी लॉक केलेलं आहे आम्ही. हे बघा बघू शकतो लॉक केलेलं आहे. आणि आज आम्ही नाईट आऊट करतोय. विराज देवर्षी पुष्कराज ते आता येत आहे. बघा स्कूटी घेऊन गेलेले आहेत. थांबा हे बघा काय काय टॅब आणला का स्वराजकडनं. हे बघा स्वराजकडनं टॅब आणलेला आहे. माल पाणी दाखवा आपला माल पाणी दाखवा. एक मिनटं काय नयन येणार आहे रस्त्यात भेटला होता का. हे बघा मंडळी माल पाणी या मॅगी मोठी बॉटल आणली ना शाबास. आणि हे बघा तुम्हाला जर वरती दिसत असेल तर तिथं काहीतरी गोंटी आहे पण आम्हाला वाटलं माणूस आहे. तर मग थोडंसं आम्ही हे झालेलो होतो मजाक चालू होती. चला मग चॅलेंज करायचा का एक त्याच्यामध्ये पण दम असेल तो वरती जाऊन दाखवेल 3ऱ्या मजल्यावर. तर मग आता चला टॅब बीप आणलेला आहे. पिक्चर बघू. ते गाडीमध्ये लावतो आता. चला मध्ये भेटू. हे बघा माल राम राम. तर आता वाजलेले किती वाजले रे 10 वाजले. बघा आमचा पूर्ण प्लॅन रेडी आहे. फ्री फायर आहे. आता डाउनलोड केला माझा मोबाईल ना पुष्कराजच्या मोबाईलला पण फ्री फायर आहे. हे बघा तर सेटअप पूर्ण रेडी आहे. टॅब आहे टॅबमध्ये ॲप बीप डाउनलोड करून घेतलं. ही बघा चड्डी त्याच्यानंतर पाणी बिणी वगैरे आहे. तर मग हा देवर्षी विराज पुष्कराज चिप्स बिप्स सगळं रेडी आहे. साऊंड सिस्टम बी रेडी आहे. तर आता पूर्ण मजा बिजा करू. आणि हा एक चॅलेंज आहे. जो बी माझ्यासोबत पाठी 5 वाजेपर्यंत जागा देतात 50 रुपये. कोण रेडी आहे राशील तू बघा. आणि हारला तर तुला माल 50 रुपये द्यायला लागतील. नाही राहिला तर तू माल 50 रुपये देशील. हा आणि जर राहिला तर 50 रुपये मी तुला देईल. तर मी तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट. तर मग येतो की झोपून जातील. 6 वाजेला सोडायला जायचं. याची क्रिकेटची प्रॅक्टिस करायची. परत येऊन झोपून जाऊ. परत जाऊ वडापाव खायला जाऊ. मग भेटूया आता मध्ये तुम्हाला अपडेट देत राहील मी 5 वाजेपर्यंत. तर मग आता भेटूया थोड्या वेळात पिक्चर वगैरे बघताना. तोपर्यंत चलो बाय बाय मंडळी राम राम. तर आता हे बघा चहा बनवला होता संध्याकाळी तो कप आहे. आता मस्त अरे बघतो का बरं पण गेलेलं आहे. नाद बघा करा बर का. जाऊ दे आता आम्ही भेळ बनवणार आहे. सामग्री नाही इथं. सामग्री गोळा झाली का मग भेटू. थांबा याची चाय बघा बाहेरचा का. अस्सलाम वालेकुम. नाही चालतो आपल्याला बी चालतो कंबा. आता इथं विराजभाई कांदे कापताय. आपण टाकूया बघा हे आपलं काय रे हरभरे फरसाण टाकूया बस ना. थोडं टाकणार आहे. चॉपिंग बोर्ड तरी बस एवढंच ना. तेच तर चॉपिंग एवढं ना आणखी टाकू बस. ओके फिरता पाणी फिरता तिथं बोलला इथं कान चोडावा निंगस काटे नाही बाई. त्या रोज सीट फाटी टाक म्हणे गाडी. कुठं गई ती माणसं गाई नाही जाऊ द्या गाई ती आधी. राम राम भाई सारे ना बाई निंबू कापून द्या आम्हाला एवढा. देवर्षी वाघ रे वाघ जंगल ना वाघ. भाऊ जास्त नको करू. वर मी काहीच करेल. कापली गेली बघा. तुम्हाला टॅन दाखव. इड लिंबू इड टॅन दाखव का. काय अशी हालते ना जी एवढा भरपूर आहे का. हा अरे बो या वेळेस ती कोणतरी सिद्धू दरवेळेस बनतो. काय असतं ते हवा डाकीन का सिलेक्शन काय रे डंगरा तू वाटे काय पिळा पार राय ना. मी बाई ना डंगरीन ना हिरास पांढरा साऊ चवय दाखवतोय त्यांना सेल उलटी फिटिंग करते खराब होई जाय. मॅगीना नको रे भाऊ त्यानं गन सीन शे. ठीक आहे उपाधी नाही करा. जय श्री शिवराय. ओम गणपतये नमः. गणगणात बोते. जय मोठी मानवाली दीदी. मोठी मानवाली दीदी. ये काढ रे बिया काढ.
ती घेऊन का आपले चिप्स पण काय चिप्स हा भाई चिप्स घेऊन देवर्षीला एक नवीन लिंबू पिळायचं कुठे हाताला कट लागलाय पहिले हाय निंबू पिळायचं जाऊ दे बस काय एवढा टाक ना भाऊ टाक ना तू एवढा पुरा मग नाही रे. नाही, एवढा बस झाला हा चिप्स येतील ना आता अजून काय टाकायचंय का सॉस का नाही नाही सॉस आगले का अरे मग गरम मध्ये टाका चिवडा आहे चिवडा टाकतो मीठ टाक पहिले हे मसाले टाक कच्चे थोडेसे ते ना मीठ मसाला ते मसाल्याचा अंदाज आपल्याला एक नंबर काय गेम खेळता घेता आपल्याला 7 चिप्स लावून गेले शेवटचे बाबो अरे ते एक मिनिटात संपवत होते आपण शेवटचे 3 ते आपल्याला टाकून गेले 1 राउंड 1 चिप्स पॅकेट ओवरा One round, one chips या ए कच्चे मसाले टाकून चिवडा आणतो चेक या करेक्ट ए तो वेगळा मसाला रे कोल्हापुरी का कोणता तरी एक मसाला आहे. हा, ते समजलं मला. लसूण आहे ते व्यवस्थित बांधून दे वास नको जरा त्याचा जरा स्पेशल मसाला मॅगी मा टाकतो जरा लगेच तुम्ही बहिणा खाला त्रास आपल्या कशावर टाकणार हा ना माही कशाल काय बुबून चिवडा ना थोडासा रे बस ना वर चिवडा राहा. वही घ्या ना बस द्या सर्व टाकून दे चिप्स काय काय आपल्याकडे स्टॉक आहे नाही नको आता ते टमॅटो टाकायला पाहिजे. थोडाफार टमॅटो टाकून हा जाऊ दे बेळ लागेल पाहिजे बरं का नाही? चम्मच हा हातावर खाऊ बरं का नाही चम्मचच हा नाही चमच घेऊन घे अरे येत आवरा रे लगेच आवर ना मग करा ना एवढं चम्मच घेऊन अरे आपली ती तिकडे डस्टबिन बेड मध्ये टाकून दे तिथं म्हणजे बेळ मस्त झाली ना आपला विषय खोल आहे सोबत आपला जिरा मसाला आहे एवढा पुष्कळात कशी झाली बेळ अप्रतिम नाही भेट द्यावीच लागेल त्या मासे कसे झाले त्या स्टाईल मध्ये कसं होतं मिसळून घेता कोणला माहिती काय म्हणतो केले नितीन काका नाही हा ती स्टाईल नाही माहिती खूप सुंदर एक नंबर सुपर एक नंबर सुपर झाले हा शाबास भेट द्यावी लागेल हॉटेल वृंदावन सटाणा रोड पिंपणे एका दिवशी जाऊ मंडळी आपण चला आता मला खाऊ द्या उठका हो राहिला गाईस दाखव माझं होऊन गेलं याचं बघा हे बघा अर्धा जिरा पाणी खाली पडले हे बघा तो बघा अस्सलाम वालेकुम हे बघा गाईस पॉज कर बेकार अरे मंडळी आईला काही बी करी रास जाऊ द्या लक्ष नका देऊ चला भेटू मग मॅगी बनवायचं बाय बाय मंडळी राम राम तर आता आम्ही मस्त रात्री बाहेर निघालेलो 1 वाजलेले सूर्य चंद्र दिसतं का सूर्य दिसतंय होता तिथे थोडस पुष्कराला जर झोप लागते थोडस जाऊ पुढे करतो जास्त काही नाही पेट्रोल पंप हा जास्त काही नाही 1 वाजलेले आहे ना आता आज आहे आमोशा घर बघा विसरून गेलो होतो मी असं आहे का जाऊ दे मग मंडळी दाखव आपला हत्यार दाखव बघा साधा आहे का स्ट्रॉंग ब्रेकर आहे डायरेक्ट नको चला मंडळी आता मग थोड्या वेळात भेटू जाऊ दे राम राम तर आता किती वाजलेले बघू शकता 1 वाजून किती 10 मिनिटं झालेले आहेत आणि गुड मॉर्निंग चहा ठेवलेला आहे मस्त गरमागरम आहे बघा विराज भाऊंचा चहा इथे मॅगीची तयारी चालू आहे पिक्चर आमचा रेडी झालेला आहे कुली तर मग आता हे बघा जेव्हा तुम्ही व्लॉगमध्ये बघू शकता पुष्कराज भाऊ फक्त खात आहे पुष्कराज भाऊ चहा आणि पीत देवर्षी भाऊ तर बस अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हे बघा खात आहे कोणता चिप्स खात आहे क्रंची एक्स टोमॅटो ट्विस्ट दाखवा किती उरलंय बेकार झोप लागते त्यांना आम्ही फिरायला गेलो होतो माहिती का 15 मिनिटं फिरलो एक काका रोडावर भेटले तो म्हणे कुठेच फिरताय म्हणे डेअरीवाला होता बिचारा एक काका बाईकवर म्हटलं गुड मॉर्निंग तो म्हणे कुठे फिरता म्हटलं दूध घ्यायला चालले मी बी चालले म्हणे चल टाका म्हणे म्हटलं नका आम्ही स्पेशल दूध पितो म्हटलं काळजी घ्या विराज भाऊ रडू नका ना माहिती तुमचा मोठ्या घरी आहे जाऊ दे रडू नका ना कुत्रा आहे बाई दवे तो नाही तुम्ही काहीच समजणार तो कांदा लाईट गेली वाजलेली एकदा आहे
हे तर सर्वांच्या हालत टाईट झालेले आहेत. चार्जिंगचं लाईट आहे म्हणून ठीक आहे, बाकी सर्वांच्या हालत टाईट झालेलं आहे. तू मुगा बट टाक, काय ते मला कंटेंट खराब कर राय ना. अरे ओ फॅन, अरे खिडकी उघड नको आहे. एरिया मला लाईट नाही, बाहेर धक अंदर धक बाहेर पुश करत मंडळी बाहेर फुल अंधार आहे, तुम्हाला दिसत नसते. दिसत बघा फुल अंधार आहे, काही दिसत नाही. ते डोळे चमकता जाऊ शिरगाड. अमावस्या अमावस्या ना बोलताना ते जाऊ द्या मंडळी. अमावस्याच्या दिवशी आम्ही नाईट आउट करतो आणि लाईट गेलेली या ठिकाणी. तर मग आता भेटू पिक्चर झाला का मॅगीच्या तोपर्यंत. चलो बाय बाय. आता तर हे बघा मॅगी जाते, पाणी जरासं टाक रे. आठ आटली थांबशील का 2 मिनिटं तोडू तर दे. ओके ओके. ए तोडू नको ना भाई, तोडू नको ना. बरोबर मग असे तोडशी ती मजा चालली असणार रे. बरोबर ना मंडळी. हे तोडू नको. हे बघा आमचा कचरा, जी पहिली मॅगी बनवलेली होती विराज भाऊंनी, ती जरा खराब झाली, कडू बिडू लागते म्हणून ती फेकण्यात आलेली अमूलची मॅगी होती. आगी निघाली असं संकेत आलेला आहे. मीठ. तर मग आता हे बघा काय रे संपून गेली मॅगी. 2 मॅगी तर आपल्या एक खाली गेली, एक फेकली गेली, एखाद मसाला सर्व टाकून दे. मग काय करतो हा बुगा पण टाकून देणार. नाही नको काय करतो काही राहिले बुगा नुसता खाऊन टाकू. कातर का थांबा मंडळी, आपण गप्पा मारू. हा थांबा. हे बघा तर आता किती वाजलेले तुमचे 3 वाजायला 10 मिनिटं कमी. देवर्षी भाऊ काय करताय? सुसू करताय का? सुसू करताय? शिशी शिशी पॉटी शिशी करताय. लाईट बंद करून दिला, चालू करून देतो. करा शिशी करा. पुश करा भाऊ. बघा बहीणचा आयफोन बघा. सगळ्या कापशीन राख्या. विचारलेलं ना मॅगी खायची ना काही करायचंय तर जिरा सोडा प्यायला घेतला, तो बी अर्धा सोडून दिला. अजून थम्सअपची बॉटल प्यायची बाकी आहे. बिचारा आजारी, त्याचा आज बोट माहिती का फ्रॅक्चर झाला. बघा कापला पण गेला आत्ता बोट. बघा लालून गेला बघा, कापला गेला. हे बघा चीर पडली आहे बघा. फिरवू नको. हे बघा झटका मारे बघा. राम राम मंडळी. आपला शेफ माणूस आहे बघा. बाहेरचं वातावरण, खिडकी उघड आपली जाळी. तुम्हाला सांगता येणार नाही, मस्त मध्ये लाईट गेलेली होती. तिकडे राधाकृष्ण बघा आमचे, बघा किती मस्त डोलताय. एकदम लांब आहे. फोकस मार रे. नाही होणार होईल ना ते. बघा दिसतंय ना ते येल्लो घर सारखं. हा तिथं राधाकृष्ण आहे. समोरचं SK मार्ट, तिथून माल पाणी आणले. कुठून आणले रे? गुरुदत्तावरतून ना. गुरुदत्तांवरतून आणलेलं आहे माल पाणी. अरे मग इकडची दुकानं बंद होऊन गेले होते देवर्षी भाऊंचे कपडे. अरे बघ 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 नको वो. खिडकी उघडानी भू येऊन लागेल भू. चला मंडळी मग आता आमचा पसारा आहे, आवरायचा. म्याव गेले का इथं? म्याव येऊन जाते. म्याव 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 म्याव. देवर्षी भाऊंची शिशी झाली का बघू. शिशी झाली भाऊ होते का? हो कर चालेल मंडळी. मग येऊ थम्सअप बाकी बघा. अजून आईस्क्रीम बाकी अजून बघा. पिक्चर बघायचं संपवायचं डायरेक्ट 5:30 पर्यंत. मी चॅलेंज दिलेलं होतं चालू चलते 5:30 म्हणजे पार्टी होतात. त्यांनी रात्रभर सांगितलेलं होतं. ओके बरोबर आहे ना. 5 वाजले सूर्य होते. ऊनच जातो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जो सूर्य उदय होतो ना तो उदय नाही होत, त्याच्या मागे रिफ्लेक्शनचं कारण आहे. याचा अर्थ जो आपल्याला सूर्य दिसतो तो किती मिनिटाचा गॅप राहतोय? 2 ना. पुष्करात 1 मिनिट मंडळी जाऊ नका. म्हणजे पुष्करात ते रिफ्लॅक्शन होतं सनलाईट बिन लाईट. किती मिनिटाचा गॅप राहतो?
जाऊ दे, आता झोपला. 3 मिनिटं 8 सेकंड असं काहीतरी. अशा काहीतरी गॅप राहतो. मग त्याचा अर्थ असा होतो, पहिले जापानकडे उगून जातो ना. हा, पहिले जापानकडे उगतो म्हणजे आपल्याकडे सगळ्यात लेट येणार आहे. बरोबर, लेट येणार आहे याचा अर्थ बरोबर आहे 5 वाजेपर्यंत जागे राहू. बरोबर, मग आता किती अजून 1 तास राहिला ना. 2 तास राहिले. 2 तासात आम्ही कुली पिक्चर संपवून टाकू. तर बघू देवर्षी भाऊ आमच्यासोबत जागे राहणार आहे का विचारू. देवर्षी राहणार आहे ना जागा? 5 वाजेपर्यंत राहणार आहे ना जागा? चला चला मग आता मॅगी खातो. येऊ मग, घ्या काळजी घ्या मंडळी. राम राम. तर आता किती वाजलेले रे? 4:13 वाजलेले. रील बघत होतो आम्ही. तर पुष्कराज भाऊ झोपले. आता आमचे थम्सअपचा वेळ झालेला. तिथं ग्लास बघ कुठं काढा त्याच्या खाली. हा, पुष्कराचा चेहरा ग्लास थोडे जास्त डेंजर. हा, ते ऍडजस्ट करून घ्या थोडेसे. पुष्कराज भाऊ झोपले. इकडं तोंड आहे का? ना. तर असे झोपलेले आहेत पुष्कराज भाऊ. हे हमारा भी ग्लास भरो रे. दाखा मंडळी ग्लास. आता रील जास्त गेली रे. चालते काही एवढं तेवढं चालते. मंडळी आता मस्त पिऊ. आणि हा जो झोपला याचा पण थम्सअप आहे बरं का मंडळी. याच्या पण कानामध्ये पाणी टाकू. ओके, तोपर्यंत चलो बाय बाय. चॅलेंज घेतलेलं आहे कारण का पालमुतली रे. कशाच मंडळी चेहरा दिसतोय की नाही काय माहिती. हा, तर फायनली 5 वाजलेले. आता फक्त विराजन देवर्षीत जागे आहेत आणि मी जागा आहे. 5 वाजलेले बघू शकता. तर आता व्लॉग एंड करायचं वेळ आलेलं आहे. व्लॉग कसा आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मी तर भाऊ तुमचं हे कम्प्लीट केलेलं आहे चॅलेंज. आणि जे कॉम्पिटिशनचं मी सांगितलेलं होतं, कॉम्पिटिशनमध्ये काय होणार आहे बेसिकली एक सॉन्ग राहील. ते स्टार्टिंग राहील. ती सॉन्गची स्टार्टिंग राहील आणि सॉन्गची स्टार्टिंग राहील. त्याच्यावर आपल्याला सॉन्गचं नाव गेस करायचं. आणि जो फर्स्ट म्हणजे जो पण विनर राहील त्याला 100 रुपये प्राईज आहे. आणि विषय राहिला गिव अवेचा. तर ते बघू, ज्या दिवशी कॉम्पिटिशन राहील त्याच दिवशी गिव अवे करून टाकू. आणि कॉम्पिटिशन हे जवळजवळ 4 ते 5 दिवसांमध्ये राहील. ज्याने पार्टिसिपेट करायचं आहे त्याने कमेंटमध्ये हाय किंवा असं काहीतरी गोष्टी टाकून द्या. त्याच्यानंतर मग पुढच्या ब्लॉगमध्ये टाईम वगैरे सर्व गोष्टी मी कळवतो तुम्हाला. आणि ज्याला टाकायचं त्याला फक्त सांगून दे प्रेझेंट, नाही तर मग येस बॉस. हां, येस बॉस लिहून द्या कमेंटमध्ये. येस बॉस नाही तर मग अशी काहीतरी की त्याच्याने कळेल की तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचे. अशी काहीतरी कमेंट करून द्या. तोपर्यंत चलो बाय बाय. भेटू दे नेक्स्ट ब्लॉगमध्ये.